त्यांचं अभिनंदन. आपण एक चांगला निर्णय केलाय, चांगला संकल्प केलेला आहे आणि जसं वर्णन केलं जितेंद्रजींनी, तसं ज्या नैसर्गिक क्रिया आहे, निसर्गाच्या बरोबर जगणं, हे आपली जी काही आत्ताची जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमुळे आपल्याला शक्य होत नाही. आणि वर्षानुवर्ष याचा विचार आपण न केल्यामुळे किंवा याला कमी प्राधान्य दिल्यामुळे आणि अनेक समस्या उत्पन्न झालेल्या आपल्याला आपण पाहतो. ज्याला जीवनशैलीचे आजार म्हणतात, याचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण जगभरामध्ये आहे, आपल्या देशामध्ये पण आहे. कुठलंही वैद्यकशास्त्र हे जेव्हा एखाद्या रुग्णावरती उपचार करत असतं, त्यावेळेस औषधी आणि उपचार योजनांच्या बरोबर आहार विहार विचार याची देखील जोड अत्यंत आवश्यक असते. आणि म्हणून काय करणीय आहे किंवा काय अकरणीय आहे, काय आपण सेवन करू शकतो किंवा काय आपण सेवन करू नये, किंवा काय विचार आपण करायला पाहिजे किंवा कशा प्रकारचा विचार आपण करू नये, याचं जितकं सखोल चिंतन भारतीय शास्त्रांनी केलं, तितकं जगामध्ये खचितच दुसऱ्या कुठल्या देशामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या विचार प्रणालीमध्ये झालं असेल. आपल्या सगळ्यांच्या सुदैवानी हे जे काही विचारधन आहे ते हजारो वर्षांच्या पासून आपल्या ऋषी मुनींनी त्याच्यावरती केवळ मनन चिंतन केलेलं आहे असं नाही, तर त्यांनी त्या सगळ्या गोष्टींचा अवलंबन करून आणि अनुभव घेतलेले आहेत. अनुभव सिद्ध अशा प्रकारचं आपलं हे शास्त्र आहे. आणि त्या शास्त्राच्या योगाने आपली जी काही आजची स्थितीगती असेल, त्या स्थितीगतीला अनुसरून आपण जर याचा अंगीकार करत गेलो, क्रमाक्रमाने अंगीकार त्याचा करत गेलो, त्यातलं अधिकात अधिक कौशल्य जर आपण प्राप्त करत गेलो, तर निश्चितपणे सतायुषी निरोगी आयुष्य हे आपल्याला लाभू शकतं. हे जे चिंतन आहे, हे चिंतन आपल्याही आयुष्यामध्ये प्रत्यक्षात निश्चितपणे येईल, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका आपण सगळ्यांनी येऊ नये. आणि म्हणून निश्चंक मनाने योग शिक्षक सांगतील त्याप्रमाणे आणि आपण हे करावं. आता जसं योग शिक्षक जितेंद्रजी म्हणाले, या ज्या सगळ्या योगिक क्रिया आहेत, योगासना आहेत, त्या योगासनांच्या मध्ये जितकं संशोधन झालंय, मनन चिंतन झालंय, पद्धती विकसित झालेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये काही भिन्नता आहे वेगवेगळ्या पद्धतींच्या मध्ये. तर कदाचित असं होऊ शकतं की आधी आपण कुठल्या तरी अन्य एखाद्या प्रणालीच्या माध्यमातून एखादी योगिक क्रिया केली असेल आणि आता या योग शिबिरामध्ये जे काही समोर येते ते त्याच्यापेक्षा थोडस भिन्न असेल, तर असं होईल. अशा वेळेस काही संभ्रम आपल्या मनामध्ये जर निर्माण झाला, तर त्याची चर्चा आपण आपल्या योग शिक्षकांशी निश्चितपणे करायला पाहिजे. जी आदर्श स्थिती आहे योगासन करत असताना, तर ती आदर्श स्थिती प्राप्त झाली नाही तर एक निराशा येते किंवा काही शारीरिक मर्यादा असतात आपल्या. अनेक प्रकारच्या आजारांची स्थिती अशी असते की हालचाल होत नाही आपल्याकडून. मग त्याच्याही संदर्भामध्ये काही प्रश्न आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात, तर त्याची पण आपण मोकळेपणाने योग शिक्षण चर्चा करायला पाहिजे. तर हे जे विवेकानंद प्रेरणा ट्रस्ट आहे, त्या विवेकानंद प्रेरणा ट्रस्टचं अभिनंदन आणि आभार. आपण सगळेजण या योग शिबिरामध्ये सहभागी झालेला आहात, तर आपलंही अभिनंदन.
आणि खरं तर आता हे आपण आभासी पद्धतीने करतो आहोत, पण प्रत्यक्षात देखील अशा प्रकारचं एखादं शिबिर हे आपण केलं पाहिजे. ज्या ठिकाणी आपण आहोत, कदाचित आता छत्रपती संभाजीनगरच्या बाहेरची पण मंडळी या आभासी पद्धतीने शिबिरामध्ये सहभागी झालेली असतील. तंत्रज्ञानाची प्रगत स्थिती ही आपल्या ज्या काही भौगोलिक मर्यादा आहेत त्याच्या पलीकडे केव्हाच आपल्याला घेऊन गेलेली आहे. तर त्याचा योग्य उपयोग हा आपल्या सुखी आणि निरोगी आनंदी जीवनासाठी आपल्याला कसा करता येईल, त्याच्यासाठी आपण या स्तुत्य उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहात. योग आणि योगशास्त्र हा भाषण करणं किंवा त्याच्यावरती बोलणं याच्यापेक्षा कृतीतून जास्त करण्याची आवश्यकता असते. त्याच्यामुळे आजच्या या उद्घाटन प्रसंगी मी अधिक आपला वेळ घेणार नाही. या शिबिराचं उद्घाटन झालं असं औपचारिकरित्या मी आता प्रगट करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. 13 ते 19 डिसेंबर 2024 रोजी नाशिक त्र्यंबकेश्वरच्या 3 किलोमीटर अंतरावरती विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचा प्रकल्प आहे. त्या ठिकाणी योग निसर्ग उपचार आरोग्य शिबिर निवासी शिबिरचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये मुक्ताताई घैसास यांनी हे शिबिर अटेंड केलं. तर त्यांचा अनुभव 7 दिवसाचा अनुभव ताई आपल्याला सांगतील. मुग्धाताई मुंबईवरून आपल्यासोबत जुडलेले आहेत. वय वर्ष 65. नमस्कार, मी मुग्धा घैसास. मी मुंबई ठाण्यावरून आत्ता जॉईन झालेली आहे आणि जे पिंपळदला 7 दिवसीय शिबिर झालेलं होतं ते मी जॉईन केलेलं होतं आणि निसर्गोपचार आणि योगासन प्राणायाम म्हणजे असं एकत्रित शिबिर हे असं खूप कमी होतं आणि त्याच्यामुळे हे जेव्हा झालं, ज्या वेळेला ती नोट आली म्हणजे माझ्या समोर जेव्हा आला तेव्हा हे नक्की करायचंच असं हे केलं आणि त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे संपूर्ण. कारण एकाच वेळेला तुम्हाला योगासन प्राणायाम यांची तर प्रॅक्टिस केलीच जाते, म्हणजे त्याची घेतलीच जाते आणि खूप त्याच्यातले बारकावे प्रत्यक्ष ज्या वेळेला आपण शिकतो त्यावेळेला ते खूप चांगल्या तऱ्हेने ते समजले सुद्धा. आणि त्याच्याच बरोबर दोन्ही डॉक्टर असल्यामुळे डॉक्टर गोल्हार सर सुद्धा राजू ते पण होते आणि इंगळे सर सुद्धा होते. तर अनेक आहाराबद्दलचं सुद्धा अतिशय उत्तम मार्गदर्शन त्यांनी केलं. त्याच्यामुळे संपूर्ण शिबिर झाल्यानंतर एक प्रकारचा वेगळा उत्साह, चांगल्या सवयी या आपल्याला नक्कीच लागतात आणि ते खूप फायदेशीर आहे. धन्यवाद.